हॅलो, कोण? बाई सोनाली गाडे बोलते मी. हं? सोनाली गाडे बोलते मी. हा हा. काय आपण पोस्ट टाकली फेसबुकला एक काय? महिला आयोगावर. हा मग मग तुमच्या घरात पोरी बिरी नाहीत का तुमच्या स्वतःच्या? मग काय झालं त्याला? नाही मला तुझ्या एखाद्या बाईने जर तिच्या पोराचा तिचा फोटो टाकला, हा मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणं कितपत योग्य आहे? मग आम्ही काय वाईट लिहिली का पोस्ट? मग तुम्ही वाईट लिहिलं ना, तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून. मग काय झालं त्याच्यात? मग तुम्ही एक काम करा, तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या. काय कसला फोटो टाका आम्ही? हा, तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुमच्या पदाचा राजीनामा द्या. आमच्याकडे कोणतं पद आहे? हा, तुमच्याकडे कुठलं पद असेल ना तुमचं मराठा समाजाचं वगैरे, मी पण मराठाच आहे. हा मग तुम्हाला काय झालं असल्या एवढं? गाड्या गोष्टी करू नये आपण. नाही एवढं काय तर तुम्हाला लागायचं कारण आहे? तुम्हाला पण काय गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची? जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं तुम्ही आपण. पण तू पण बाई तुमचं तुम्ही काम करा ना. आम्ही काय हा, पण लिहिलं तू म्हणजे पण काय बाई एवढं तुझंच काम चांगलं कर. लिहिलं तू का? पण बाई तुझंच काम कर. अति करू नको. हा. तुला ज्यांचा पुळका आहे ना हा. त्यांची काम बघ आधी. त्या यशोमती ठाकूरचं काम काय आहे? तिने एखाद्या पोलिसाची थोबाडीच मारली. रुपाली ढोंबरेचं काम काय आहे ते बघ. वैशाली नागोडचं काम काय आहे पहिलं ते बघ. त्यांच्याकडे संघटना म्हणून 4 बायका आहे का पहिलं ते बघ. मग तुमच्याकडे आहे का बायका? आमच्याकडे काय आहे? तू बघ ना प्रतिष्ठा तुझ्याकडे किती रुपालीताईंकडे किती बायका आहेत पहिलं ते बघ ना तू. आम्ही नाही आणि रिकामी मग कामं बस काय करत. तुझा आणि त्यांचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी काय तुला कधी प्रॉब्लेम आडवं केलं? नाही, काही प्रॉब्लेम नाही. पहा ना काय चाललंय ते जरा बायकांच्या बाबतीत काय चाललंय पहा जरा. बायकांच्या बाबतीत काय अडचण असेल ना तर फोन कर ना त्यांना की बायकांच्या बाबतीमध्ये ही अडचण आहे मला अडचण आहे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. त्यांनी तुमचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह नाही केला ना मग तू बोल ना तुम्हाला काय बोलायचं ते. सोनाली गाडे म्हणजे कोण आहे? मी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. कुठली? कुठली म्हणजे पुण्यातली मी. हो का? नाही मला नाही माहिती कोण आहे म्हणून हा, विचारलं. मला पण तू नव्हती माहिती पण तुझ्या पोस्टमुळे मी तुला फोन केलाय. मला पण मी पण तुला ओळखत नाही. हो का? हा बर काम करू तुझं बाई. हा, पण तू पण तुझं काम नीट कर. हा, हो आम्ही करतो. आणि आम्हाला नीट कर आणि आम्हाला बोलताना पण नीट व्यवस्थित manners बोलायचं. आहेत. आम्हाला परत पण व्यवस्थित manners. तर मंडळी, अशा पद्धतीची एक कथित ऑडिओ रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होतीये. रोहिणी खडसे आणि रुपाली चाकणकर यांच्या समर्थक असलेल्या एका महिलेची ही कॉल रेकॉर्डिंग असल्याचं सांगितलं जात आहे. एक महत्त्वाची सूचना आणि टीप, मराठी एक्सप्रेस या ऑडिओची पुष्टी करत नाही. तर मंडळी, या संदर्भाने आता जो काही सगळीकडे या प्रकरणाच्या संदर्भाने गदारोळ माजलेला आहे त्या विषयात या महिलांचा संवाद हा समोर आलेला आहे. तर ह्या संवादाचा मूळ विषय काय? तर सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टवरनं झालेला हा वाद आहे. महिला आयोग, महिलांवरील अन्याय आणि एका महिलेने मुलांचा फोटो टाकून केलेली निंदा ही यामध्ये प्रकर्षाने जाणवते. तर दुसऱ्याने प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजेच हा वाद कोण योग्य आणि कोण प्रतिक्रिया देत आहे यावरती हा सगळा वाद अवलंबून आहे. स्वतःची ओळख राजकीय पदासोबत जोडणारी या ठिकाणी आपल्याला समोर येते. युवती आघाडी, राष्ट्रवादी असं सांगितलं जातं आणि आरोप करण्यात येत आहेत की तुम्ही महिलांबद्दल चुकीची पोस्ट का करता किंवा का केली. तुम्ही इतरांवर टीका करता पण स्वतः जबाबदारी घेत नाही आणि या ठिकाणी आक्रमक भाषा देखील वापरण्यात आली आहे. तुमच्या मुलीसह तुम्ही फोटो टाकाल का आणि राजीनामा द्याल का अशी विचारणा देखील या ठिकाणी ही करण्यात आलेली आहे. तर स्वतःचं संरक्षण या ठिकाणी केलं जात आहे. मी काही चुकीचं लिहिलेलं नाही असं पोस्ट करणाऱ्या व्यक्तीकडनं सांगितलं जातं. प्रत्येकाने आपलं काम केलं पाहिजे, आपलं काम करावं असा प्रामाणिक आणि प्रेमळ सल्ला देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. इतर महिला कार्यकर्त्यांचं उदाहरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. रुपाली ठोंबरे वगैरे अशी नावं या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आणि आपण आपलं काम बघितलं पाहिजे, आपण आपल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे असा देखील सल्ला या ठिकाणी देण्यात आला आहे.
तर मुद्दा होता की ही पोस्ट योग्य आहे की अयोग्य आहे. पण वाद हा कुटुंबावर गेला. तुमच्या मुलीचा फोटो टाकून तुम्ही राजीनामा द्याल का असं विचारण्यात आलं समोरून. तर इतर महिला नेत्या, संघटना किती आहेत, काय आहेत, या सगळ्या गोष्टींचे विषयांतर देखील या संभाषणामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. तर मंडळी, सोशल मीडियावरती मत व्यक्त केल्यानंतर लगेच अशा पद्धतीचे संघर्ष हे आपल्याला कायमच बघायला मिळतात. तर राजकारणात कामापेक्षा इमेज आणि पोस्ट ही किती महत्त्वाची ठरते हे यावरनं आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे. तर खरा प्रश्न हा मुळात बाजूलाच पडतो आणि व्यक्तिगत भांडणं हे या ठिकाणी समोर येतात. तर निष्कर्ष काय सांगता येऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा, तर त्यावरती एक पोस्ट करण्यात आली, त्यावरती एका महिलेने प्रतिक्रिया देण्यासाठी, जाब विचारण्यासाठी फोन केला, मग वैयक्तिक आरोप झाले, काही विषयांतर देखील झाले आणि मूळ मुद्दा जो होता तो मात्र लांबच पडला. तर वैयक्तिक बोलणं टाळलं गेलं असतं, फक्त मुद्द्यांवरती चर्चा करता आली असती आणि ही पोस्ट चुकीची आहे की बरोबर आहे आणि पुरावे, लॉजिक्स ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी वापरण्यात आल्या, हे एवढं मात्र आपण म्हणू शकतो. म्हणजे याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.